नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा सैनिकी स्कूल, नवोदय, राष्ट्रीय मिलिटरी स्कूल, स्कॉलरशिप तसेच सर्व शालेय स्पर्धा परीक्षांसाठी बघा आपल्याला हा धडा शिकायचा आहे. त्या टॉपिकचं नाव आहे सिम्प्लिफिकेशन. थोडक्यात आपण मराठीमध्ये त्याला काय म्हणतो, पदावली किंवा सरलीकरण म्हणजेच सरळ रूप द्या. बघा या टॉपिक मध्ये आपल्याला पदावली शिकायची. आता पदावली म्हणजे काय हे आधी आपल्याला समजून घ्यावं लागेल. बघा जेव्हा आपल्याला एखादं गणित दिलं असतं, त्या गणितामध्ये एकापेक्षा जास्त क्रिया दिल्या असतात, म्हणजे एका ऑपरेशन पेक्षा जास्त ऑपरेशन दिले असतात, त्याला आपण पदावली म्हणतो. बघा कसं, चला समजा काय 5 + 2 - 3 असं एक्झाम्पल दिले, बरोबर का? मग मित्रांनो याच्यामध्ये एकापेक्षा जास्त ऑपरेशन आहेत. बघा बघा बेसिक ऑपरेशन कोणते कोणते असते तर प्लस, मायनस, मल्टिप्लाय आणि डिव्हिजन, बरोबर? एवढे बेसिक ऑपरेशन असतात, बरोबर का? मग असे ऑपरेशन एकापेक्षा जास्त असतील, मोर दॅन वन ऑपरेशन असले, त्याला काय करायचं आपण पदावली म्हणतो. त्याला आपल्याला सिम्प्लिफाय करायचंय. हे कसं करायचंय ते आपल्याला बघायचं. कळलं तुम्हाला? एकापेक्षा जास्त असली त्याला आपण पदावली म्हणतो. मग आता हे सॉल्व्ह कसं करायचं बघा. आधी वजाबाकी करायची का आधी बेरीज करायची हे कसं ठरवायचं? पुन्हा किंवा असं एखादं गणित दिलं तुम्हाला काय 5 + 3 × 8 / 2 - 3. बघा आता याच्यामध्ये काय करायचं, आधी ऍडिशन करायची का मल्टिप्लिकेशन करायचं का डिव्हिजन करायचं का सबट्रॅक्शन करायचं, काय करायचं हे आपल्याला कसं कळणार? मग त्यासाठी एक आपल्याकडे रूल आहे. त्या रूलचं नाव काय? व्ही बॉडमास. काय व्ही बॉडमास किंवा मराठीमध्ये आपण काय म्हणतो त्याला कंचे भागुबेव. काय कंचे भागुबेव. मग ते आपण पहिल्यांदा रूल लिहून घेऊ, त्यानंतर मी तुम्हाला समजून सांगतो की रूल कसा वापरायचा. मित्रांनो हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला पदावलीमध्ये किंवा बॉडमास मध्ये कधीच कन्फ्युजन राहणार नाही. चला मग मित्रांनो व्ही बॉडमास लिहून घेऊ आपण. बघ काय व्ही पुन्हा बी ओ डी एम ए एस, बरोबर का? आता मित्रांनो या व्ही म्हणजे काय असतं बघा. व्ही म्हणजे असतं व्हिनिक्युलम. काय व्हिनिक्युलम? प्रत्येक गोष्ट आपण समजून घेऊया बघ. व्हिनिक्युलम, बरोबर का? पुन्हा बी म्हणजे तुम्हाला माहिती, बी म्हणजे असतं ब्रॅकेट. काय असतं? ब्रॅकेट. बी म्हणजे असतं ब्रॅकेट. पुन्हा ओ म्हणजे असतं ऑफ. ओ म्हणजे ऑफ किंवा ऑर्डर पण लिहू शकतो आपण. हे प्रत्येकाचा मी तुम्हाला अर्थ डिटेल मध्ये सांगणार आहे. पहिल्यांदा फक्त आपण त्यांचं म्हणजे जे शॉर्ट फॉर्म आहे तो आपण पूर्ण लिहून घेऊ. बघा इथे डी म्हणजे काय असतं? डिव्हिजन असतं. डी म्हणजे काय असतं? डिव्हिजन. चला पुन्हा एम म्हणजे मल्टिप्लिकेशन. काय एम म्हणजे मल्टिप्लिकेशन. पुन्हा ए म्हणजे ऍडिशन. ए म्हणजे ऍडिशन. त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी असतं सबट्रॅक्शन. काय यस म्हणजे सबट्रॅक्शन. मित्रांनो आता बघा प्रत्येक गोष्टीचा आपण अर्थ समजून घेऊया. बघा प्रत्येक गोष्टीचा अर्थ समजून घ्या. व्हिनिक्युलम म्हणजे काय असतं? बार असतं. काय असतं? बार. ह्याला म्हणतात बार. आता हा कंसाचाच एक प्रकार आहे. हा बार पण एक कंसाचाच प्रकार आहे, ब्रॅकेटचाच प्रकार आहे. हे झालं व्हिनिक्युलम, बरोबर? गणितामध्ये जेव्हा येईल तुम्हाला मी ते सांगतो. बघा पुन्हा ब्रॅकेट म्हणजे तुम्हाला माहिती बघा ब्रॅकेट कोणत्या कोणत्या प्रकारचे असतात. एक सिंपल ब्रॅकेट आपलं, बरोबर का? हे स्मॉल ब्रॅकेट. पुन्हा त्याच्यानंतर असतं कर्ली ब्रॅकेट. कोणतं? कर्ली ब्रॅकेट. आणि पुन्हा शेवटी असतं स्क्वेअर ब्रॅकेट. कोणतं ब्रॅकेट असतं? स्क्वेअर ब्रॅकेट. कोणतं आधी सोडवायचं आपण हळूहळू शिकून घेऊ. पहिल्यांदा आपण त्याचे सिम्बॉल लिहू. बघा ऑफ, ऑफ, ऑर्डर, बरोबर? याचा अर्थ काय असतो मित्रांनो? ऑफ आणि ऑर्डरचा याच्यामध्ये तुम्हाला काय जे पॉवर असतात, काय पॉवर सॉल्व्ह करायचे असतात. पुन्हा ऑफ म्हणजे काय असतं ते सॉल्व्ह करायचं असतं. पुन्हा रूट असतात, हे रूट पण आपल्याला सॉल्व्ह करायचं असतं. इथं सेकंड रूट असेल, थर्ड रूट असेल, काय जे असेल ते काय अडचण नाही. त्याच्यानंतर आहे डिव्हिजन. डिव्हिजन सर्वांना माहिती. डिव्हिजन म्हणजे भागाकार करायचा. पुन्हा एम म्हणजे मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशन माहिती. ऍडिशन, ऍडिशन, सबट्रॅक्शन, सबट्रॅक्शन, इतकं सर्वांना माहितीये. बघा आता आपल्याला जे गणित दिलेलं आहे, समजा इथे एक गणित मांडून घेऊ आपण. त्याला काय 5 नाही 5 + 3 × 8 / 2 - 3 असं लिहून टाकू ना. मायनस आता याच्यामधलं आधी काय सोडवायचं हे कशावरून ठरवायचं तर या रूलवरून ठरवायचं. सगळ्यात आधी आपण सोडवणार व्हिनिक्युलम. जर दिलेला असेल तर, गणितात दिला नसलं तर सोडवायचं नाही. दिलेला असेल तर पहिल्यांदा व्हिनिक्युलम सोडवायचा.
त्यानंतर ब्रॅकेट सोडवायचं, त्यानंतर ब्रॅकेट सोडवायचं. आता ब्रॅकेटमध्ये आधी कोणतं सोडवणार तुम्ही? पहिल्यांदा स्मॉल ब्रॅकेट सोडवणार, पुन्हा कर्ली ब्रॅकेट सोडवणार आणि 3 नंबरला सोडवणार स्क्वेअर ब्रॅकेट. गणितात दिले असेल तर सोडायचं, नसेल तर पुढे चालायचं. त्यानंतर सोडवणार तुम्ही ऑफ वालं. त्यानंतर काय सोडणार? ऑफ वालं. बघा जर तिथं का नाही कुणाचा घातांक दिला असेल, वर्ग करा, क्यूब करा, तर तो आधी सोडवायचा. किंवा ऑफ असेल, काय गणितामध्ये काय असेल? ऑफ असतं का? 3 ऑफ 4 असं असतं, ते ऑफ आधी सोडवायचं. ऑफ कसं सोडवतात? ऑफच्या ऐवजी आपण तिथं काय करतो? गुणाकार करतो. काय करतो? गुणाकार. आता तुम्ही म्हणता सर इथं पण गुणाकार आहे, इथं पण गुणाकार म्हणजे मल्टिप्लिकेशन. पण गणित करताना पहिल्यांदा हे सोडवायचं, नंतर हे सोडवायचं. पहिल्यांदा कोणाचा? ऑफ वाला गुणाकार करायचा, बरोबर. त्यानंतर बघा पुढे काय आहे? म्हणजे ऑफ झालं, पुन्हा डिव्हिजन म्हणजे भागाकार, बरं का, पुन्हा मल्टिप्लिकेशन. आता बऱ्याच जणांना कन्फ्युजन असतं, सर आता इथं मल्टिप्लिकेशन आहे, इथं डिव्हिजन आहे, आधी कोणतं करायचं? बघा मित्रांनो, हा व्हिडिओ त्याच्यासाठी आहे, मुळात हे कन्फ्युजन आपल्याला दूर करायचं. बघा हे डिव्हिजन आणि मल्टिप्लिकेशन हे सख्य भाऊ आहेत. काय? सख्य भाऊ आहेत. त्यांचा विषय काय? जे आधी येईल डावीकडून जे आधी येईल त्याला ती भेटणार, म्हणजे ती गोष्ट आधी करायची. डावीकडून आधी कोण आले मित्रांनो? मल्टिप्लिकेशन आधी करा, नंतर डिव्हिजन करा. म्हणजे हे दोघं कसे येतं? सख्य भाऊ आहेत. हे दोघात जे आधी येईल त्याला भेटून जातं, ती गोष्ट करून टाकायची. म्हणजे जर आधी डिव्हिजन आलं, डिव्हिजन करा, आधी मल्टिप्लिकेशन आलं, आधी मल्टिप्लिकेशन करा. काही लोड घेऊ नका, बरोबर, कन्फ्युजन ठेवू नका. हे कसे? दोन सख्य भाऊ आहेत सांगण्यासाठी. सख्य भाऊ आहेत, जे आधी येईल ते. कारण सख्या दोन भावामध्ये फरक करता येत असते का? नाही. जे आधी येईल त्याला देऊन टाकायचं. पुन्हा ऍडिशन आणि सबट्रॅक्शन काय? बेरीज आणि वजाबाकी या दोन सख्या बहिणीत. या कशा आहेत? दोन सख्या बहिणीत. जे आधी येईल डावीकडनं, बरं का, बघा डावीकडनं जे आधी येईल ते करून टाकायचं, डावीकडनं जे आधी येईल ते करून टाकायचं. म्हणजे ह्या काय आहेत? सख्या बहिणी आहेत. काय? सख्या बहिणी सांगण्यासाठी, बरं का, याचा गणिताचा काही संबंध नाही, फक्त लक्षात ठेवायचे. ऍडिशन सबट्रॅक्शन सख्या बहिणीत, डिव्हिजन आणि मल्टिप्लिकेशन सख्य भाऊ आहेत. पण आता बघा इथं विनिकुलम आहे का? याच्यामध्ये नाहीये, सोडून द्या. ब्रॅकेट आहे का? नाही. ऑफ आहे का? नाही. आता काय तिथं? बघा ऍडिशन आहे, मल्टिप्लिकेशन आहे, डिव्हिजन आहे आणि सबट्रॅक्शन आहे. मग त्याच्या आधी कोण करायचं? पहिल्यांदा सख्य भाऊ बघायचे. सख्य भाऊ कोण आहेत? मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन ते आधी परफॉर्म करायचं. त्यानंतर सख्या बहीण येणार, मग ऍडिशन आणि सबट्रॅक्शन करायचं. म्हणजे आधी काय करणार तुम्ही? आधी करणार डिव्हिजन मल्टिप्लिकेशन आणि नंतर शेवटी काय करणार? ऍडिशन सबट्रॅक्शन. कळालं मित्रांनो तुम्हाला? काय व्हिनिक्युलम, ब्रॅकेट, ऑफ, डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ऍडिशन आणि सबट्रॅक्शन यालाच मराठीमध्ये कंचे भागुभेव सुद्धा म्हणतात. काय? कंचे भागुभेव. क म्हणजे कंस, पुन्हा चे म्हणजे ऑफ. बघा चे म्हणजे पण गणितात काय असतं? गुणाकार. चा, ची, चे कुठेही गणितात आलं त्याला काय करायचं? गुणाकार करायचा. फक्त या गुणाकाराच्या आधी करायचा. पुन्हा डी म्हणजे भागाकार, भा. पुन्हा गु म्हणजे गुणाकार. पुन्हा बे म्हणजे बेरीज आणि व म्हणजे वजाबाकी. मित्रांनो हा रूल कळाल तुम्हाला? काही अडचण नाही. आता याच्यावरले आपण आता गणित. मित्रांनो आता हे गणित आपण सॉल्व्ह करून बघूया. चला या गणितामध्ये मित्रांनो काय काय आहे ते बघा आधी. इथं मित्रांनो विलिकुलम आहे का? बार आहे का? नाही. याला बार म्हणायचं. काय म्हणायचं याला? बार. बघा बार आहे का? नाही, सोडून द्या विषय त्याचा. ब्रॅकेट आहे का? नाही. पुन्हा ऑफ आहे का? नाहीये. पुन्हा डिव्हिजन मल्टिप्लिकेशन आहे. पुन्हा ऍडिशन सबट्रॅक्शन आहे. म्हणजे इथून खाली आपल्याला करायचे. बघा मी काय सांगितलं तुम्हाला? डिव्हिजन आणि मल्टिप्लिकेशन मध्ये लेफ्ट हँड साइडने जे आधी येईल ते करायचं. बघा इथं कोण आलं लेफ्ट हँड साइडनं आधी? आधी काय आले? मल्टिप्लिकेशन. मग आधी मल्टिप्लिकेशन करा. चला 8 त्रिक 24, बरोबर आहे. बाकीचं जसं लिहून घ्या. चला 5 + 24 डिवायडेड बाय 2 -3, बरोबर का? आता काय ते ऍडिशन, डिव्हिजन आणि सबट्रॅक्शन आधी कोण करणार? डिव्हिजनच करणार आपण. चला डिव्हिजन काय? 24 डिवायडेड बाय 2 काय येत असते? 12 येत असते. हे 12 इकडे प्लस ला प्लस, हे 5 ला 5, पुन्हा -3. चला आता काय करणार? ऍडिशन आणि सबट्रॅक्शन मध्ये जे डावीकडून आधी येईल, कारण दोन बहिणीत ऍडिशन आणि सबट्रॅक्शन काय? बहिणीत जे आधी येईल त्याला भेटेल. चला काय? 5 + 12 किती? 17 -3. आता 17 - 3 किती? 14. म्हणजे आपलं या पदावलीचं, आपलं या गणिताचं उत्तर काय आलंय? 14, बरोबर. अशाच प्रकारचे आता ब्रॅकेट असणारे, विनिकुलम असणारे, ऑफ असणारे बरेच उदाहरणं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो बघा आता आपण याच्यावर एक्झाम्पल बघूया. 1 बाय 1 बरेच टाईपचे आपण एक्झाम्पल बघू. बघा पहिल्या एक्झाम्पल मध्ये काय झालंय?
10 डिवायडेड बाय 2 प्लस 20 डिवायडेड बाय 5 असं आपल्याला दिलंय. बघा पहिल्यांदा आपण काय करतो हे चेक करतो. व्ही नाही, बार नाही, ब्रॅकेट नाही, ऑफ नाही, काय डिव्हिजन आहे. डिव्हिजन आहे मग काय डिव्हिजन आधी करायचं लेफ्ट हँड साइडनं. चला इथलं डिव्हिजन आपण आधी करू. काय 10/2 किती येतं 2×5 = 10 म्हणजे 5 येणार प्लस 20 डिवायडेड बाय 5 बरोबर का. इथे इज इक्वल टू देऊ काय अडचण नाही. 5 ला 5 प्लस ला प्लस का कारण प्लस मध्ये म्हणजे ऍडिशन आणि डिव्हिजन मध्ये काय करतो आपण आधी डिव्हिजन करतो. डिव्हिजन काय 20/5 किती 4 4 25. आता काय राहिलं आता ऍडिशन राहिली 5 + 4 9 म्हणजे या सिम्प्लिफिकेशनचं उत्तर काय येतं आपलं 9. आता नेक्स्ट बघू. आता बघा इथं 2 ब्रॅकेट आहेत, इथं एक ब्रॅकेट आहे, इथं एक ब्रॅकेट आहे बरोबर. मग आधी काय करावं लागणार आपल्याला ब्रॅकेट सॉल्व्ह करून का स्टार्टिंगला काय ब्रॅकेट आहे कारण बार तर नाहीये. चला मग ब्रॅकेट आपण सॉल्व्ह करूया. चला पहिलं ब्रॅकेट सॉल्व्ह करू. बघा 200×5 किती येत असते 200×5 किती 1000 1000. पहिलं ब्रॅकेट सॉल्व्ह केलं आपण 1000. चला स्टेप बाय स्टेप जाऊ. दोन्ही ब्रॅकेट आपल्याला ऍट अ टाइम सॉल्व्ह करतात काय अडचण नाही. चला दोन्ही ब्रॅकेट ऍट अ टाइम सॉल्व्ह करू. चला काय 100/2 100 ला 2 न डिवाइड केलं किती येत असते 50 येत असते. काय येत असते 50. आता काय डिव्हिजन आहे डिव्हिजन करूया. चला 1000/50 किती येत असते बघा. चला आपण काटाकाटी करू. सिंपल आहे 1000/50 शून्य कटला शून्य कटला 5 1 5 5 2 10 शून्याला 0 म्हणजे उत्तर काय आलं आपलं 20. या पदावलीचं उत्तर काय आलं आपलं 20. मित्रांनो आता आणखी काही एक्झाम्पल बघूया आपण. चला मित्रांनो बघा सॉल्व्ह करूया आपण. बघा पहिल्यांदा इथं काय काय डिव्हिजन आहे मल्टिप्लिकेशन आहे ऍडिशन आहे बरोबर का. मग आता डिव्हिजन आणि मल्टिप्लिकेशन मध्ये जे लेफ्ट हँड साइडनं आधी येतं ते करूया. बघा आधी काय आलंय आपलं काय आलं डिव्हिजन डिव्हिजन करू. चला 75 ला 15 ने भागायचंय म्हणजे 15×5 = 75 म्हणजे किती आलं 5 आलं बरोबर का. 15×5 = 75. बाकीचं लिहून घेऊया जसं तसं जे राहिले ते. आता पुढे काय मल्टिप्लिकेशन ऍडिशन प्रत्येक वेळेस सांगायची गरज नाही. आधी मल्टिप्लिकेशन करायचं 5 त्रिक 15 15 अधिक हे 0 इथे मल्टिप्लिकेशन केलं तर आपण ते राहून आपलं काय केलंय ते लक्षात राहण्यासाठी मी ते रेश मारतो बघा. 15 अधिक 0 किती 15 म्हणजे उत्तर किती आलं आपलं 15. पण आता खाल्लं बघू. चला पहिल्यांदा काय मित्रांनो ब्रॅकेट सॉल्व्ह करावं लागतं. मग ब्रॅकेट सॉल्व्ह करू. 15×15 किती असते मित्रांनो बघा. पहिल्यांदा ब्रॅकेट 15×15 म्हणजे 15चा वर्ग किती 225. पुन्हा इथलं गुणिले जसं तसं पुन्हा 15/15 अधिक 15. चला आता मित्रांनो नॉर्मल झालंय. आता काय इथं मल्टिप्लिकेशन आहे डिव्हिजन आहे ऍडिशन आहे. बघा मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन मध्ये जे आधी येतं ते करून टाकायचं. मल्टिप्लिकेशन आधी आहे. चला मल्टिप्लिकेशन करू. काय 15×5 = 75 हातच्याली 7 15 दुनी 30 आणि 7 37 हातच्याली 3 15 दुनी 30 आणि 3 33 33/15 अधिक 15 बरोबर का मित्रांनो. चला पुढे आता आता काय करायचं डिव्हिजन करायचं. चला काय 3375/15 अधिक 15. चला 15 1 15 15 दुनी 30 उरले 3 15 दुनी 30 उरले 7 15×5 = 75 म्हणजे काय आलं 225 अधिक 15 225 अधिक 15 किती येणार मित्रांनो 240 म्हणजे या पदावलीचं उत्तर किती आलं 240. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा विद्यार्थी मित्रांनो काय दिलं आपल्याला 3/3 गुणिले 3 भागिले 3 गुणिले 3 भागिले 3. बघा अशी गणित बघून जरा भीव वाटते बरोबर. काय नाही सोपं असते. दिलेल्या ऑर्डरने आपल्याला सॉल्व्ह व्हायचं. काय बघा पहिल्यांदा डिव्हिजन किंवा मल्टिप्लिकेशन दोघांतलं काय करायचं जे आधी येईल ती बघा. चला पहिल्यांदा आपण डिव्हिजन करू. 3 न 3 ला भाग दिला किती येत असते 1 येत असते. पुन्हा बाकीचं लिहून घेऊन जायचं चुकू नये म्हणून बरं का. चल पुन्हा आता काय मल्टिप्लिकेशन आहे डिव्हिजन आहे जे आधी येईल ते करायचे. जे आधी येईल 3 1 3 पुन्हा भागिले 3 गुणिले 3 भागिले 3. चल पुढं बघा पुन्हा एकदा डिव्हिजन आले 3 1 3 पुन्हा गुणिले 3 भागिले 3 पुन्हा काय करणार मित्रांनो पुन्हा एकदा आपण मल्टिप्लिकेशन करणार 3 1
3 भागिले 3 बघा 3/3 किती येत असते 1 येत असते. म्हणजे या पूर्ण गणिताचं उत्तर किती आलं आपलं 1 आले. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा, याच्यामध्ये तुम्हाला बार दिसत असेल बघा विनिकुलम, बरोबर, त्याच्यामुळेच गणित घेतले. मला सांगा इथं ब्रॅकेट जरी असली तर त्याच्या आधी आपल्याला काय सोडावं लागतो, बार सोडावं लागतो. बाकीचं मग जसं तसं लिहून घेऊ. चला बघा, स्क्वेअर ब्रॅकेट, पुन्हा कर्ली ब्रॅकेट, पुन्हा स्मॉल ब्रॅकेट, म्हणजे पुन्हा 40 वजा 15 किती मित्रांनो 25. कारण बघा इथं जरी डिव्हिजन असलं तरी आपल्याला बार कल्ला आधी सोडून घ्यावं लागतं, बरोबर. 40 वजा 15 25 भागिले 5, पुन्हा हे ब्रॅकेट क्लोज, पुन्हा इंटू 12, पुन्हा कर्ली ब्रॅकेट क्लोज, प्लस 5, पुन्हा स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज. चला आता काय करणार, पहिल्यांदा आता आपण स्मॉल ब्रॅकेट सोडवणार. काय, स्मॉल ब्रॅकेट सोडवणार. चला मग बाकीचं जसं तसं स्क्वेअर ब्रॅकेट, कर्ली ब्रॅकेट, पुन्हा 25/5 किती मित्रांनो 5 येणार, बरोबर. पुन्हा गुणिले 12 जसं तसं कर्ली ब्रॅकेट क्लोज, प्लस 5, पुन्हा स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज. चला पुन्हा काय करणार मित्रांनो, आता कर्ली ब्रॅकेट सोडवणार आपण. काय आधी कर्ली ब्रॅकेट, 12×5 = 60 किती 12×5 = 60, हे पुढे प्लस 5 ला प्लस 5 हे सोडवलं ना आपण. चला काय 60 अधिक 5 किती 65, म्हणजे 65 आपलं आन्सर येणार आहे. पुढला क्वेश्चन बघा. आता मित्रांनो इथं बघा, इथं ऍडिशन आहे, ऑफ आहे, डिव्हिजन आहे आणि पुन्हा सबट्रॅक्शन आहे. आधी काय येणार आहे बघा, विनिकुलम नाही, ब्रॅकेट नाही, ऑफ आहे. मग आधी आपल्याला ऑफ सोडवं लागेल. मग चला 5 प्लस 3, ऑफ म्हणजे काय असतो, गुणाकार असतो. हे गुणाकार 4 भागिले 2 वजा 2. मला सांगा मित्रांनो, ऑफ आधी आपण सोडवतो, मग आधी ह्या ऑफला सोडून घ्या. चला 5 प्लस 3 चौक किती 12 भागिले 2 वजा 2. चला पुन्हा काय सोडवणार बघा, ऍडिशन आहे, डिव्हिजन आहे, सबट्रॅक्शन आहे. आधी आपण डिव्हिजन सॉल्व्ह करणार. 12/2 किती मित्रांनो, 12/2 6 वजा 2. बघा आधी ऍडिशन, 5 आणि 6 11, 11 वजा 2 किती 11 वजा 2 9, म्हणजे आपला आन्सर काय आले 9 आले. नेक्स्ट काय एक्झाम्पल बघूया आपण. बऱ्याच विद्यार्थ्यांना अवघड जाणारा क्वेश्चन आहे बघा मित्रांनो, कसा करायचा. पदावलीमध्ये बी करता येतो आपल्याला, किंवा अपूर्णांकाचा एक रूल वापरायला, म्हणजे फ्रॅक्शनचा रूल आपल्याला वापरता येतो बघा. कसा, आता इथे आपण डायरेक्ट डिव्हिजन करत बसत नाही. इथं काय करतो आपण बघा, चला फ्रॅक्शन आहे, पहिलं फ्रॅक्शन जसं तसं लिहायचं. डिव्हिजनच्या ऐवजी आपण काय करतो, इथं मल्टिप्लिकेशन करतो. आता डिव्हिजनच्या उलटी क्रिया मल्टिप्लिकेशन केली, मग पुढल्या फ्रॅक्शनचं पण काय करायचं, रेसिप्रोकल करायचं. काय करणार, 2/1 झालं. आता इथं पण आपल्याला काय दिलं डिव्हिजन, त्याचं मल्टिप्लिकेशन करा, याचा रेसिप्रोकल करा, रेसिप्रोकल. इथं पण डिव्हिजन आहे, त्याचं मल्टिप्लिकेशन, याचा पण रेसिप्रोकल. बरोबर का मित्रांनो, किती सोपं होतं, काही घाबरायची गरज आहे का नाही. चला काही कॅन्सल होतंय का बघा, हे 2 कॅन्सल होते, हे 2 कॅन्सल होते, राहिलं काय बघा, आता वरी 2 × 2 राहिलं. 1 न मल्टिप्लाय केलं तर काही फरक पडत नाही. 2 × 2 किती 4, म्हणजे याचं उत्तर किती आलं आपलं 4 आले. किती सोपं आहे मित्रांनो बघा. पुढलं आता नेक्स्ट क्वेश्चन काय दिलंय, 1/13 इंटू स्क्वेअर ब्रॅकेट 7 + 2 × 5 × 11 + 2 × 13 स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज. पहिल्यांदा आपल्याला ब्रॅकेट सॉल्व्ह करून घ्यावं. मग ब्रॅकेटचा जर विचार केला बघा, बाकीचा 1/13 इंटू, आता ब्रॅकेट मध्ये आधी काय सॉल्व्ह करायचं बघा, इथे मल्टिप्लिकेशन आहे, मल्टिप्लिकेशन आधी सॉल्व्ह करायला लागेल आपण, कारण डिव्हिजन नाही त्यात. चला मल्टिप्लिकेशन आपण सॉल्व्ह करू. बघा इथे 2 मल्टिप्लिकेशन देत एकाच लाईन मध्ये. चला 7 + 2 × 5 किती 10, 10 × 11 किती 110, किती 110 प्लस 2 × 13 ब्रॅकेट क्लोज. चला पुढं 1/13 इंटू ब्रॅकेट, पुन्हा काय मित्रांनो इथे एक गुणाकार आहे तो सोडून घेऊया. 7 + 110 प्लस 13 दुनी 26 किती 26. चला आता काय मध्ये फक्त ऍडिशन आहे, ऍडिशन आपण डायरेक्ट करू शकतो. चला ऍडिशन किती 110 आणि 7, 110 आणि 7 117, 117 आणि 26 किती मित्रांनो 117 आणि 6 123, 123 आणि वरली 20 किती 143, म्हणजे किती आलं 143 आली बेरीज. आता आपल्याला काय करायचं मित्रांनो, काटाकाटी बघा, छेदामध्ये हे अंशामध्ये 13 × 1 13, 13 × 1 13, उरला 1 13 × 1 13, म्हणजे आपला आन्सर किती आलं मित्रांनो 11. या पूर्ण पदावलीचा आन्सर किती आले 11 11. आता पुढलं बघू. इथं काय मित्रांनो दोन्हीकडे मल्टिप्लिकेशन आहे, आणि तुम्हाला माहिती आहे फक्त मल्टिप्लिकेशनच जर असेल आणि जर 0 न मल्टिप्लाय करायचं असेल तर आन्सर काय असतं आपलं 0. बघा ना तुम्ही किती पण मल्टिप्लाय करा, यानं याला मल्टिप्लाय केलं काय येते 0च येणार आहे, बरोबर. म्हणजे 10वेचं उत्तर काय आलं आपलं 0. आणखी काय क्वेश्चन बघू मित्रांनो, लास्ट 2 एक्झाम्पल आपण बघूया.
बघा काय दिलंय मित्रांनो, इथं पहिल्यांदा आपल्याला डिव्हिजन दिलंय, पुन्हा ऍडिशन दिली, पुन्हा मल्टिप्लिकेशन दिलंय आणि सबट्रॅक्शन दिले. डावीकडून जे आधी येते ते करा. पहिल्यांदा डिव्हिजन आले, डिव्हिजन करू. 8 ला 8 न बघितलं 1 येते, बाकीचं जाय तसं लिहा. 8 गुणिले 8 वजा 8. पुन्हा आता याच्यामध्ये काय करणार, ऍडिशन, मल्टिप्लिकेशन, सबट्रॅक्शन. मल्टिप्लिकेशन करणार, 8 8 64, म्हणजे बाकीचं जायचं लिहून घ्या. बाकीचं मी जायचं लिहून घेतलं. पहिल्यांदा आली ऍडिशन, 2 सख्या बहिणीत, जे आधी येईल ती करा. चला 64 अधिक 1 65, 65 वजा 8. मित्रांनो 65 वजा 8 किती, 5तून 8 गेले 7, म्हणजे 57. 57 याचं आन्सर आहे. आता खाल्लं लास्ट क्वेश्चन बघा काय, 50 भागिले कंसात 10 भागिले 2 गुणिले 4 वजा 32 भागिले कंसात 8 वजा 2 कंस बंद. म्हणजे मित्रांनो बघा, कधी पण कंस सेपरेट आले ऍट अ टाइम पण आपल्याला सॉल्व्ह करतात, काय अडचण नाही. चला दोन्ही कंस आपण ऍट अ टाइम सॉल्व्ह करू. बघा पहिल्यांदा कंस सोडावं लागतो ना. चला बाकी जाय तसं, 50 भागिले 10 भागिले 2 किती मित्रांनो 5, पुन्हा गुणिले 4 वजा 32 भागिले पुन्हा 8 भागिले 2 किती 4, बरोबर का. आता याच्यामध्ये आता बघा इथं काय, भागाकार, गुणाकार, वजाबाकी, भागाकार. मग मला सांगा, वजाबाकी ते शेवटी येणार, परंतु भागाकार आणि गुणाकार हे काय सख्य भाऊ आहेत, जे आधी येईल ते करा. चला काय बघा, 50 भागिले 5 किती येत असते 10 गुणिले 4 वजा 32 भागिले 4. चला आता काय, गुणाकार आधी आलाय, गुणाकार आधी करूया. 10 चोक 40, 40 वजा 32 भागिले 4, बरोबर का. बघा चला आता काय करणार, वजाबाकी आणि भागाकारात आधी भागाकार. चला 40 वजा 32 भागिले 4 किती मित्रांनो 8, कारण 8 चोक 32. 40 वजा 8 किती मित्रांनो 32, म्हणजे याचं फायनल आन्सर काय आलं आपल्या पदावलीचं 32. अशा प्रकारे खूप सोपा टॉपिक आपला सिम्प्लिफिकेशन किंवा पदावली. धन्यवाद.